ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना होते त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याला कमतरता होत नाही। परंतु अजूनपर्यंत देखील काही ताई दादांना या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीविषयी अनेक शंका आहेत। अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी आणायची, कधी आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची, ती कशी स्थापन करायची, कोणत्या बाजूला ठेवायची आहे। तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा किंवा मग गुरुपुष्यामृत योगावर आणू शकतो। ती आणल्यावरती आपल्याला स्वच्छ तिचा अभिषेक करायचा आहे, त्याला गंध, अक्षता, हळद कुंकू अर्पण करायची आहे आणि आपल्याला त्यांना तांदळामध्ये विराजित करायचे आहे आणि तिच्या पळीमध्ये म्हणजे तिच्या हातात जी पळी आहे त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी तांदूळ ठेवायचे आहे। त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड आहे, तर त्या देवांच्या उजव्या बाजूला आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची आहे। तर अशा प्रकारे माता अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि अशी तिची पूजा करायची आहे।